श्री स्वामी समर्थ। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। तर आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आजचा व्हिडिओ म्हणजेच आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, दुसरा गुरुवार आहे। आणि आज आपल्याला श्री महालक्ष्मी देवीची पूजा, कारण उपवास देखील आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत आहोत। घरामध्ये सुख शांती समृद्धी यावे, सतत लक्ष्मीचा वास आपल्या घरात नांदावा म्हणून आपण हे व्रत करतोय। तर आज गुरुवार असल्यामुळे माझा उपवास होता। माझे मिस्टर चाललेले आहेत ऑफिसला, त्यांच्यासाठी टिफिन भरला। चला म्हणलं आज आपण गुरुवार आहे तर आपण म्हणजे मठामध्ये जाऊ। तर तसं तर आम्ही दर गुरुवारी मठामध्ये जातोच। तर माझे मिस्टर आणि मी मठामध्ये गेलो। तर म्हणजे आत्ता सध्या सुरू आहे सप्ताह, म्हणजे आता आपल्या आवडतीचा दिवस गुरुदत्त जयंती जवळ येत आहे। 26 तारखेला गुरुदत्त जयंती आहे। बऱ्याच महिला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण देखील करत आहेत। मला पण पारायण करायचं होतं, पण काहीतरी कारणास्तव मला हे करता नाही आलं। खूप वाईट वाटतं की आपल्या हातून ती सेवा घडत नाही, पण असो जी सेवा म्हणजे घडते ते तर करायला पाहिजे। तर मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं माझं पारायण वगैरे चालू आहे। आणि गुरुवार असल्यामुळं चला म्हणलं आज मठात जाऊया, दर्शन घेऊया स्वामी समर्थ महाराजांचं। तर या प्रकारे आजचं महाराजांचं वस्त्र वगैरे परिधान घातलेलं होतं आणि खूप छान असं वाटलं। दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो, कारण घरी आज गुरुवार असल्यामुळे पूजा वगैरे महालक्ष्मीची मांडायची होती आणि म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे लावायचं होतं। तर या प्रकारे मी ताट तयार करून घेतलं आणि हळदीचं लेपन लावलं। बऱ्याच महिला आहेत की म्हणतात तर आम्ही गुरुवारी हळदीचं लेपन लावत नाहीत, आम्ही फक्त पौर्णिमेला आणि अमावस्यालाच हळदीचं लेपन उंबरठ्यावरती लावतो। तर काय होतं म्हणजे हो का आपापली इच्छा, कारण आता आम्ही तर सांगतो की गुरुवारी पण लावा, कारण आपल्या गुरूंचा वार आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत असल्यानं ज्या महिला आहेत सेवेमध्ये त्या तर नक्कीच गुरुवारी उंबरठ्याचं लेपन वगैरे लावतात। खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं एकतर। तर दर अमावस्याला आणि पौर्णिमेला पण करत जा, पण गुरुवारी पण तुम्ही हळदीचं लेपन नक्कीच उंबरठ्यावर करत जा, कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला उपयुक्त म्हणजे ठरते। त्याचबरोबर आपलं मन प्रसन्न राहतं, नवीन काहीतरी आपण करतो ह्याची देखील आपल्या मनाला शांती भेटत असते। काही म्हणजे तसं काही ठरवलेलं नसतं, पण म्हणजे ठरलेलं नसतं, पण काय होतं गुरुवारी केलं तर काय होतं असं बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे। असं ज्यांना करायचं त्यांनी गुरुवारी करा, ज्यांना म्हणजे अमावस्याला करायचं असेल अमावस्या पौर्णिमेला, तर म्हणजे मला वाटतं की तुम्ही अमावस्या पौर्णिमेला पण करा आणि गुरुवारी पण नक्की करत जा, खूप छान आहे। या प्रकारे माझी आजची देवपूजा झाली। देवपूजाचं जास्त व्हिडिओ म्हणजे दररोज काय रुटीनमध्ये की असं जर शूटिंग करत राहिलं ना तर म्हणजे करायची विसरून गेल्यासारखं होतं कधी कधी, म्हणजे हळदी लावले कुंकू लावले होतं बरं का तसं। त्यामुळं मी पटकन आधी देवपूजा वगैरे करून घेतली आणि इकडे महालक्ष्मीच्या म्हणजे पूजा मांडायची होती त्याची मी तयारीला लागले। तर या प्रकारे पूजा मांडायच्या अगोदर आपल्याला मस्त अशी जागा साफ करून घ्यायची, म्हणजे मी घेतली आणि त्यावर कुंकाने स्वस्तिक वगैरे काढून घेतली। पाठ ठेवला, माझ्याकडे चौरंग नाही इथे, तर मी पाठावरच मांडते सहज म्हणजे पूजा। तर या प्रकारे मी थोडेसे तांदळाची रास मांडून घेतली, कारण त्याच्यावरती कलश ठेवायचा होता। मंगल कलश हा खाली कधीच ठेवायचा नसतो। शक्य असेल तर तुम्ही डिशमध्ये सुद्धा तांदूळ ठेवून त्यावरती कलश मांडू शकतात, पण खाली जरी तुम्ही तांदूळ वगैरे म्हणजे ठेवले आणि त्याच्यावर कलश ठेवला तर चांगली गोष्ट आहे। तर या प्रकारे मी म्हणजे कलशाला स्वस्तिक काढून घेतले, 5 रेषा ओढून घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दुर्वा, हळदी कुंकू, तांदूळ आणि सुपारी टाकली आणि म्हणजे 5 पानं लावले। नागिलीचे 5 पाने घेतले आणि ते म्हणजे त्या कलशाला ते 5 पाने लावून घेतले। बसत नव्हते कारण ते पानं छोटे होते। त्या मावशींनी म्हणजे मोठे बघून दिले, पण ते कलशाचं म्हणजे तोंड थोडंसं मोठं होतं, कलश मोठा होता तर थोडंसं ठेवायलाही झालं। नारळ पण मोठं होतं, तर या प्रकारे मी ते ठेवून घेतलं, मस्त असं बसलं। पण त्यानंतर मला आवडतं, कारण सगळ्यात माझं आवडतं म्हणजे माझं देवघरात मी नक्कीच तुम्हाला आणखीन छोटंच आहे देवघर, एवढं काही हे नाही, पण मला सजवायला आवडतं। तर मी आणखीन एक नवीन गोष्ट केलेली आहे देवघरामध्ये, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन। त्याबरोबरच माझं इंस्टाग्रामला पण मी देवाचे नक्की व्हिडिओ टाकते, तुम्ही तिथं जाऊन पण बघू शकतात। मी म्हणजे प्रत्येक जे काय आज नवीन केले त्यावरच मी ते व्हिडिओ छोटासा केलेला असतो। खूप छान शॉर्ट व्हिडिओज आहेत, तुम्हाला नक्की आवडतात। जे माझे म्हणजे सबस्क्रायबर आहेत त्यांनी नक्कीच माझ्या इंस्टावरती जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकतात, माझे डेली म्हणजे देवपूजेचे व्हिडिओ मी अपलोड करत असते। तर या प्रकारे म्हणजे माझे इंस्टाग्रामचा ID श्री स्वामी समर्थ 0219 असा आहे। तुम्ही नक्कीच म्हणजे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी नक्कीच माझ्या इंस्टावरती जाऊन, माझा ID आहे हा, तर तिथं जाऊन तुम्ही माझं चॅनल बघू शकतात इंस्टावरती, कारण तिथेही मी दररोज मी जी डेली देवपूजा करते त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले असतात। तर या प्रकारे मी पूजा मांडून घेतली, मस्त अशी रांगोळी वगैरे काढली
आणि पूजा म्हणजे मांडणी झाली होती. चला म्हटलं आता पूजा पण लगेच करून घेऊया, कारण खूप छान वाटत होतं, कारण दिवे वगैरे लावलेले होते. तर मी पूजा मांडून घेतली. लगेच मी वस्त्रमाळ वगैरे देवीला हळदी कुंकू लावून घेतला अगोदर, नंतर वस्त्रमाळ वगैरे म्हणजे अर्पण केली. कारण या प्रकारे माझी पूजा चालू होती. बऱ्याच महिला आहेत की ताई आम्ही म्हणजे उपवास करत नाही पण पूजा मांडतो, खूप छान गोष्ट, पण ज्यांना सहन होत नाही, काहींना म्हणजे उपवास धरणं शक्य होत नाही, काहींचं छोटं बाळ वगैरे असेल तर त्या उपवास करत नाहीत पण पूजा मांडतात. खरं चांगली गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा आपण म्हणजे मार्गशीर्ष महिना खरं तर वर्षातून एकदा होतो आणि आपण हे 4 असो किंवा 5 गुरुवार जर आले तर आपण नक्कीच आपल्या घरामध्ये गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करतो, तर खूप प्रसन्न वाटतं. त्यासाठी ज्या महिला उपवास जरी केलेला नसेल आणि महालक्ष्मीची जरी पूजा करत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. तर या प्रकारे मी म्हणजे देवी महालक्ष्मीला आणि गणपतीला म्हणजे गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली होती. तिथं त्यांना हळदी कुंकू म्हणजे वस्त्रमाळ वगैरे घातली. आणि देवीसाठी मी एक गुलाबाचं फुल आणलं होतं मावशींकडून. ठीक आहे, त्या म्हणजे फुलावाल्या मावशीकडून त्यांनी दिले, पण 2-3 दिले. एक मागितलं त्यांनी 2-3 दिले, खूप चांगली गोष्ट आहे. तर मग मी या प्रकारे पुस्तकाची सुद्धा पूजा केली. कथेचं पुस्तक आहे श्री महालक्ष्मीचं, त्यांचं देखील पूजा केली. आणि या प्रकारे माझं आजची पूजा झालेली होती. मस्त खूप छान प्रसन्न वाटत होतं. बघू शकता किती छान म्हणजे पूजा आहे. आणि हे मी मोराचे पीस आणलेले आहेत. खूप दिवसापासून माझी इच्छा होती, पण जाऊ द्या, हळूहळू म्हणलं ना होती इच्छा पूर्ण. खूप छान वाटते मनाला देखील. तर हे मी गावाकडे गेली होती दिवाळीच्या वेळेस, त्यावेळेस हे मी गावाकडून आणलेले आहेत. आईकडे होते तर आईने मला दिले, कारण गावाकडे जास्त मोर आहेत, म्हणजे शेतात असल्यामुळे शेतात मोर येतात, तर ते खूप पीस म्हणजे एकतर खूप मोठे झाडू असं तयार केलेला होता आईच्या देवघरामध्ये, त्यातलेच मी 2-4 हे काढून आणलेले आहेत. तर या प्रकारे मी महालक्ष्मीची आरती केली, स्वामी महाराजांची आरती केली, दत्त महाराजांची आरती देखील झाली, माझी गणपतीची आरती झाली, सगळ्या आरत्या झाल्या. त्यानंतर मी महालक्ष्मीसाठी स्वामींसाठी नैवेद्य अर्पण केला. ठीक आहे, या प्रकारे मी आज जेवणामध्ये म्हणजे चपाती, भात आणि मटकीची भाजी होती आणि वरण होतं. तर या प्रकारे साधा स्वयंपाक केला. तर या प्रकारे देवाची म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून झाले. तर आजचा या प्रकारे गुरुवारचा दिवस होता. म्हणजे पूजेचे सेवेचा हा गुरुवार होता. आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांची सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण देखील चालू आहे. ते केलेलं शूट नाही केलं, कारण म्हणलं ही सेवा होती, त्यामुळे ती सेवा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर या प्रकारे आजच्या गुरुवारची महालक्ष्मीची सेवा होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.